नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि सकारात्मक बदलाविषयी बोलणार आहोत. महाराष्ट्र सरकारने नुकताच एक असा निर्णय घेतलाय ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी आणि त्यांना मिळणाऱ्या लाभांसाठी एक नवं दार उघडलं आहे. चला तर मग हा महत्त्वपूर्ण बदल नेमका काय आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया. हो, ही खरंच एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. या एका घोषणेमुळे उत्साहाचं वातावरण आहे, कारण अनेक वर्षांपासून या बदलाची वाट पाहिली जात होती. आणि आता जेव्हा तो प्रत्यक्षात आलाय, तेव्हा हजारो लोकांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर हा बदल नेमका आहे तरी काय? 27 मार्च 2026 रोजी एक नवीन शासकीय ठराव म्हणजे GR जारी करण्यात आला. आणि या एका GRने दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या सरकारी लाभांची व्याख्याच बदलून टाकली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारी योजनांसाठी कोण पात्र आहे याचे नियम आता पूर्णपणे बदलले आहेत. पण हा बदल किती मोठा आहे हे नीट समजून घेण्यासाठी आपल्याला आधीची परिस्थिती काय होती हे पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे या नवीन घोषणेच्या आधी नियम काय होते आणि त्यात नेमक्या काय मर्यादा होत्या हे आधी बघूया. तर बघा, 1995च्या जुन्या GRनुसार राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी फक्त आणि फक्त 7 प्रकारच्या दिव्यांगांनाच मान्यता होती. याचा सरळ अर्थ असा होता की जर एखाद्या व्यक्तीचं दिव्यांगत्व या 7 प्रकारांमध्ये येत नसेल तर त्यांना अत्यंत गरजेच्या सरकारी लाभांपासून वंचित राहावं लागत होतं. आणि इथेच हा नवीन GR एक मोठा बदल घडून आणतो. या नवीन नियमामुळे राज्याचे धोरण आता 2016च्या राष्ट्रीय कायद्याशी म्हणजेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016शी जुळवून घेण्यात आलं आहे. हा राष्ट्रीय कायदा खूप व्यापक आणि समावेशक आहे. आता बघा हा बदल किती मोठा आहे. पूर्वी जिथे फक्त 7 प्रकारच्या दिव्यांगांना मान्यता होती, तिथे आता तब्बल 21 प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजे ही संख्या थेट तिपटीने वाढली आहे. आणि हेच या निर्णयाचं खरं महत्त्व दाखवतं. चला तर मग पुढे जाऊन बघूया की या विस्तारात नेमका कोणाकोणाचा समावेश करण्यात आलाय. ही केवळ आकड्यांची वाढ नाही, तर यात अनेक व्यक्तींच्या आशा आणि त्यांचे हक्क दडलेले आहेत. उदाहरण म्हणून बघायचं झाल्यास यात ॲसिड हल्ला पीडितांपासून ते ऑटिझम, सिकल सेल रोग आणि विशिष्ट शिक्षण अक्षमता असलेल्या व्यक्तींपर्यंत अनेकांना आता पहिल्यांदाच सरकारी योजनांच्या कक्षेत आणलं गेलं आहे. यावरूनच आपल्याला या धोरणाची वाढलेली व्याप्ती लक्षात येते. बरं, पण या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर पात्रता कशी ठरवायची, हा सगळ्यात महत्त्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. यासाठी मुख्यत्वे 2 अटी आहेत ज्या पूर्ण करणं आवश्यक आहे. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे दिव्यांगत्वाची टक्केवारी. लाभार्थ्याचं दिव्यांगत्व हे किमान 40% किंवा त्याहून अधिक असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आणि हा नियम सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी लागू आहे. दुसरी अट UDDI कार्डशी संबंधित आहे. UDDI कार्ड म्हणजे युनिक डिसॅबिलिटी ID कार्ड. हे दिव्यांग व्यक्तींसाठी देशभरात एकच ओळख दस्तावेज म्हणून काम करतं. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की फक्त ज्यांच्याकडे कायमस्वरूपी म्हणजे परमनंट UDID कार्ड आहे तेच या योजनांच्या लाभांसाठी पात्र असतील. ज्यांच्याकडे तात्पुरतं म्हणजेच टेम्पररी दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहे त्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही. हा एक खूप महत्त्वाचा फरक आहे जो लक्षात ठेवायला हवा. या धोरणात्मक बदलामुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सर्वसमावेशकतेच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. हा निर्णय फक्त कागदावरचा बदल नाही, तर तो हजारो दिव्यांग व्यक्तींना सन्मान आणि समान संधी देण्याच्या दिशेने उचललेले एक खूप मोठं आणि ठोस पाऊल आहे. या निर्णयाचा संपूर्ण सार या एका वाक्यात मांडला आहे. तो म्हणजे 2016च्या कायद्यानुसार 21 प्रवर्गांमधल्या सर्व दिव्यांगांना आता योजनांचा लाभ मिळेल. कोणालाही मागे न ठेवणं हाच या GRचा मुख्य उद्देश आहे. तर हा निर्णय नक्कीच एक मोठं यश आहे, पण हा आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. फक्त धोरणं बदलून पुरेसं आहे का, की खऱ्या अर्थाने एक सर्वसमावेशक समाज घडवण्यासाठी एक समाज म्हणून आपल्याला यापुढे जाऊन अजून काही करण्याची गरज आहे? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. माहितीपूर्ण हा व्हिडिओ आहे. इतरांना देखील नक्की शेअर करा. धन्यवाद.